सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग म्हणजे स्वराज्याचं तुळशी वृंदावन. 84 बंदरात अशी दुसरी जागा नाही हे हेरून छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे दुर्ग निर्मितीचा निश्चय केला. सिंधुदुर्गाची प्रत्येक भेट म्हणजे स्वराज्याच्या महत्वाकांक्षा दर्शवणारी. फेसाळणाऱ्या सागर लाटांना मराठी शौर्याच्या गोष्टी सांगणारे त्याचे हे बुरुज. अगणित स्वप्न उरात साठवून एखाद्या योग्यासारखा सिंधू सागरात हा दुर्ग तपस्वी विराजमान आहे. सिंधुदुर्गापासून दूर किनाऱ्यावर असलेल्या मोर्याचा धोंड हा खरं तर ह्याच्या निर्मितीचा साक्षीदार. किल्ल्याच्या निर्मितीचं काम दिलं होतं स्वराज्याच्या बांधकाम खात्याचे अधिकारी असणाऱ्या हिरोजी इंदुलकर यांना. याच्या गोमुखी महाद्वारातून दर्यावर्दी मर्द आले. आपल्या पराक्रमाच्या पाऊलखुणा इथल्या चिऱ्याचिऱ्यावर उमटून गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी जणू दर्या भवानीला पालाण घातले. त्यांचा उदात्त हेतू हा सिंधू सागरावर सत्ता निर्माण करण्याचा. ज्याचा आरमार त्याचा समुद्र ही भूमिका आज्ञापत्रात अगदी स्पष्ट. आणि त्या आरमाराला सिंधू सागरात घर मिळालं ते सिंधुदुर्गाच्या रूपाने. मुघल साम्राज्याच्या नाकावर टिच्चून शिवाजी महाराजांनी सुरत शहर लुटलं. तिथून मिळालेली अमाप धनसंपत्ती स्वतःचे राजवाडे उभे करण्यात घालवण्याऐवजी त्यांनी परकीय शक्तींना आवर घालण्यासाठी हा मजबूत जलदुर्ग उभारला. याचा पाया भक्कम शिस भरून घातला गेला. क्षणोक्षणी सागर लाटा सिंधुदुर्गाच्या किनाऱ्यावर येऊन आपटतात. कित्येक ठिकाणी दगड झिजलेला दिसतो, परंतु पायातील शिसे अजूनही गडाची मजबूती टिकवून आहे. पुढे कान्होजी आंग्रे यांच्या रूपाने समुद्रावर एक बलाढ्य सागरी सरदार उदयास आले. मोहिते, सूर्यवंशी, धुळूप या सरदारांनी हे गडकोट प्राणापलीकडे जपले. कान्होजी यांचे वंशज म्हणवणारे शंखपाळ घराणे आजही किल्ल्यात वास्तव्य करून आहे. परंपरागत मानला गेलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचा आणि पायाचा ठसा आजही किल्ल्यावर दाखवला जातो. कोळी वेशात स्थापन केलेली शिवराजेश्वरांची मूर्ती किल्ल्यात दिमाखात विराजमान आहे. किल्ल्याचे तट रुंद काळाचे असंख्य आघात झेलून आज त्यांची अस्तित्वाची धडपड सुरू आहे. तटावर चढण्यासाठी सुबक दगडी जिने. पुण्या काळी किती दर्यावर्दी मर्द या पायऱ्या उंचावसत चढले असतील. त्यांनी मशाली लावायला केलेल्या खोबड्या, त्यांच्या तोफा बंदुका लावण्याच्या जंग्या फंजा, जुनी मंदिरं, पडक्या वाड्याचे अवशेष, भुयारी मार्ग, चोरवाटा सगळं काही झटकन आपल्याला इतिहासात घेऊन जातं. किल्ल्यात गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. त्यांची नावही तशी